नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपल्या आजच्या व्हिडिओला. पण त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे आता फायनली मानसीला जॉब मिळणार आहे. तर दुसरीकडे आता तेजस हा सगळ्यांना सांगतोय की मानसी हळदी कुंकवाला येणार, मानसी हळदी कुंकवाला येणार. पण मानसीने मात्र हळदी कुंकवाला जाण्यापासून साफ नकार दिलेला आहे. आता नेमकं काय घडणार आणि कसं घडणार? तेजस एवढं ठामपणे सांगतोय खरं, पण मग तेजस आपलं तिरसट डोकं वापरून मानसीला प्रभूंच्या घरी कसं आणणार? आणि जर तेजसनं आता काही गोंधळ घातला तर मानसी त्याच्यावर किती रागवणार, काय घडणार? हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. आता या व्हिडिओमध्ये आपण हेही पाहणार आहोत की आई ज्या नेहमी मानसीची बाजू घेत असतात त्या आता मानसीवरती रागवल्या आहेत. कारण अर्थात आपल्या मुलाला जर एखादी मुलगी समजून घेत नाही आहे आणि त्याच्यामुळे आपल्या मुलाची अवस्था वाईट झालेली असेल, तर अर्थात कोणत्याही आईला ते बघवणार नाहीच आणि आपली आई ही समोरच्यावर चिडणार. हे साहजिक आहे आणि त्यामुळेच आता इकडे सुनंदासुद्धा मानसीवरती चिडलेली आहे. तर दुसरीकडे आता इकडे आई आणि मानसी बोलत असताना तेजसला प्रश्न पडलेला असतो की काय होईल, लकी चॅम्प हळदी कुंकवाला यायला तयार होतील का नाही, कसं होईल, काय होईल, हे सगळे प्रश्न आता तेजसला पडलेले असतात. तर दुसरीकडे मानसी ही म्हणत असते की मला माफ करा, पण मी नाही येणार हळदी कुंकवाला मावशी. हे बघा, ज्या माणसामुळे माझ्या वडिलांचा जीव गेला त्या माणसाच्या घरात मला पुन्हा पाऊलही नाही ठेवायचं आणि कदाचित तिथे ते नसतीलही. पण तरीसुद्धा एकदा का मी त्या घरामध्ये पुन्हा सून म्हणून आले तर त्यांच्या मनामध्ये ही आशा निर्माण होईल की मी कधीतरी त्या घरात त्यांची बायको म्हणून जाईन आणि मला हे नको आहे, त्यामुळे मी नाही येणार हळदी कुंकवाला. तर दुसरीकडे तेजस हा विचार करतो काय चालू असेल घरात, हो म्हणत असतील का लकी चॅम्प, मला ऐकायचं आहे. आणि मग आता तेजस हा किचनच्या खिडकीजवळ जातो गीता वहिनीच्या आणि ऐकायला लागतो. तर दुसरीकडे आई ही मानसीला म्हणत असते की मानसी, अगं असं नको करूस, हे बघ तू ये हळदी कुंकवाला, तेजसबरोबर बोल, तुम्ही बोलून सगळे प्रश्न सुटतील, पण येऊ नकोस, असं नको ना गं करू, ये ना हळदी कुंकवाला. मानसी ही लगेचच आता सुनंदाला म्हणायला लागते की मावशी मला तुम्हीच सांगा, जर तुमच्या बाबतीत असं घडलं असतं तर मला मान्य आहे की माझं त्यांच्याबरोबर काहीतरी नातं जोडलं गेलं आहे, फक्त म्हणून मी त्या घरात येऊ. पण माझं ज्यांच्याशी नातं जोडलं गेलं आणि ज्यांचा जीव गेला तेही माझ्यासाठी तितकेच महत्त्वाचे होते. मला माफ करा, मला तुमचा अपमान नाही करायचा, पण मी नाही येणार हळदी कुंकवाला. असं मानसीने म्हटल्याबरोबर तेजसच्या पायाखालची जमीन सरकते. तेजसला खूप मोठा धक्का बसतो. त्याच्यासमोरची एक खूप मोठी आशा ही पुन्हा एकदा तुटलेली असते आणि म्हणून चुकून तेजसचा तोल जाऊन तो पडतो. त्याबरोबर समोरून एक व्यक्ती पटकन येते आणि तेजसला आधार देत म्हणते की ठीक आहात ना तुम्ही, लागलं नाही ना फार. आता लगेचच हा आवाज घरात येतो. गीता वहिनी खिडकीतून बघते तर तेजस पडला, म्हणून गीता वहिनी आणि आई या दोघी पटकन धावत बाहेर जात असतात. मग मानसी गीता वहिनीच्या हातात हळदीचा डबा तेजसला हळद लावण्यासाठी देऊन टाकते. तर आता आई ही तेजसला म्हणत असते, तेजस अरे कसा आहेस तू, नुसता धडपडत राहतोस. तेजस म्हणत असतो की आई ठीक आहे, फार काही लागलेलं नाही आहे मला, ठीक आहे, मी काहीच झालेलं नाही आहे. आता तेजसला खूप लागलेलं असतं पण तरीही तो मी ठीक आहे, मला लागलं नाही असं म्हणत असतो. गीता वहिनी म्हणते बघू भाऊजी, आणि मग ती तेजसचा हात बघते, हाताचं रक्त येत असतं. गीता वहिनी लगेच म्हणायला लागते, अहो भाऊजी काय म्हणताय, थोडं लागलं, तुमच्या हातातून रक्त आलं आहे, थांबा मी हळद लावते. आणि मग लगेचच आता गीता वहिनी ही तेजसच्या हाताला हळद लावते. आता हळद लावून झाल्यावर लगेच पुढे तेजस म्हणायला लागतो येणार हळदी कुंकवाला येणार. त्याबरोबर लगेचच आता गीता वहिनी म्हणत असते नाही भाऊजी नाही येणार मी. त्यावर लगेच आता तेजस म्हणायला लागतो, वहिनी तुमच्याबद्दल नाही, माझ्या बायकोबद्दल बोलतोय.
त्या हळदी कुंकवाला येणार, नक्की येणार. त्याबरोबर आता आई ही तेजसला म्हणते, नाही येणार मानसी तेजस. अरे ही आता आपली पूर्वीची मानसी राहिलेली नाही आहे. ही मानसी आता खूप बदलली आहे. पूर्वीची मानसी हौशीने सगळ्या घरातल्या कार्यक्रमात सहभागी व्हायची, आता तसं नाही आहे. त्यानंतर आता गीता वहिनी घरात आलेली असते. मी इंटरव्ह्यूला जाते गीताताई असं म्हणत मानसी ही लगेचच तिकडनं निघून चाललेली असते. गीता वहिनी मागून मानसीला हाक मारत म्हणते, मानसी थांब, आज तू ही हळद माझ्या हातात दिलीस, पण तेजस भाऊजींची जी तुला काळजी वाटते त्याचं काय? हे बघ मानसी, मला काय वाटतं, तू एकदा शांतपणे बसून व्यवस्थित तेजस भाऊजींशी बोलून घे. मला वाटतं नक्कीच तुमच्यातले सगळे प्रॉब्लेम, सगळे गैरसमज दूर होतील, सगळं चांगलं होईल. त्यावर मानसी म्हणत असते की नाही बोलायचं मला त्या माणसाशी, नाही बोलायचं अशा माणसाशी ज्याच्यामुळे माझ्या वडिलांचा जीव गेला. का बोलू मी त्यांच्याशी? सांगा ना. त्यांनी ते दागिने तुम्हा सगळ्यांना दिले, पण ते सुद्धा माझ्या नावाने. हे चिठ्ठ्या फाडणं, सगळ्यांना दागिनं देणं, मला न कळू देणं, हे सगळं काही काम कोण करू शकतं? सांगा ना. हे सगळं तिरसट डोकं कोणाचं चालू शकतं? त्याबरोबर पटकन गीता वहिनी तेजस भाऊजी असं म्हणते. त्यावर मानसी म्हणते, हो ना, मग आता मला त्या माणसाशी नाही बोलायचं आणि आता वहिनी मी निघते, एवढं म्हणत मानसी इंटरव्ह्यूला निघालेली असते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, मानसीला जॉब मिळेल का? तर पुढे आता गीता वहिनी ही आता म्हणत असते की नाही, मानसी जरी टोकाचं बोलत असली तरी तिचं मत योग्य आहे. मला एकदा या सगळ्याबद्दल भाऊजींसोबतच बोललं पाहिजे. ते दागिने वगैरे सगळं आता मला भाऊजीच सांगतील. कदाचित आता गीताच या सगळ्या गोष्टींवर पडदा टाकेल असं मला तरी वाटतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तर दुसरीकडे आता सूरज हा गायत्रीला चहा देत असतो आणि गायत्री ही सूरजबरोबर नोकरासारखं वागत असते, त्याला वाईट वागवत असते. इतक्यात त्या ठिकाणी आता तेजस आणि आई हे दोघंही आलेले असतात. आता तेजस हा तिकडे आल्याबरोबर काहीच बोलत नसतो, तर आईंचा चेहरा बघून मुद्दामून गायत्री म्हणायला लागते, काय झालं सासूबाई, तुमची लाडकी सून मानसी हळदी कुंकवाला यायला तयार झाली की नाही म्हणाली? काय झालं सासूबाई, काय एवढंसं तोंड पाडलं आहे, काय झालं? मानसीने अपमान केला का तुमचा? येणार नाही असं म्हणाली का ती? आता खरं तर मुद्दामून गायत्री सुनंदाला डिवचत असते. मग आता तिकडे तेजस सुनंदाची बाजू सावरत म्हणतो, येणार, लकीचाम हळदी कुंकवाला येणार असं म्हणाल्या त्या. आता हे ऐकून मात्र गायत्रीच्या तोंडावरचं सुख पळून जातं. लगेचच गायत्री सिरियस होते आणि तेजसला विचारते, काय मानसी खरंच हळदी कुंकवाला यायला तयार झाली? त्यावर तेजस म्हणतो, काय झालं, आनंद झाला? अहो पण मग आनंद झाला की हे गालावरचे जे ओठ आहेत ना ते पसरवून हसायचं असतं, हा असा दुःखी चेहरा नाही करायचा. त्याबरोबर लगेचच गायत्री मोठीच्या मोठी स्माईल देत म्हणते, नाही ते सगळं ठीक आहे, पण जर मानसी खरंच घरी यायला तयार झाली असेल तर मला आनंद होईल. पण जरी ती उद्याच्या फंक्शनला येत असली तरी सासूबाईंच्या शब्दाला मान देऊ, तुझ्यासाठी ती येत नाही आहे, कळलं? त्यावर लगेचच आता सुनंदा ही म्हणायला लागते की मानसी आणि गीता ह्या दोघींनाही मी आमंत्रण दिले. त्यावर लगेचच गायत्री रागाने उठत म्हणते, काय गीताला, तिला कशाला? हे बघा, त्याबरोबर लगेच आता आईच म्हणायला लागते, सुनबाई अगं ऐक माझं, गीतासुद्धा या घरची सून आहे ना, आणि तसंही हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा घराबाहेर आहे, मग ती आली तर काय फरक पडतो? त्यावर लगेच आता गायत्री म्हणत असते की नाही, मी त्या गीताला ह्या घरची सून मानतच नाही. आणि राहिला प्रश्न मानसीचा, तर मानसी आता या घरामध्ये हळदी कुंकवाला येणार की नाही याच्यावरून ठरतं मानसी या घरची सून आहे की नाही. त्यामुळे गीता या घरात येता कामा नये. काय कॉन्ट्रीब्युशन आहे हो गीताचं या घरासाठी? सांगा ना, आहे का काही? काय हक्क आहे तिचा ह्या घरात सून म्हणून येण्याचा? जर ती इथे आली ना तर मी तिला धक्के मारून बाहेर काढेन, चालती करेन असं आता लगेचच गायत्री म्हणायला लागते. तेजस हा गायत्री बहिणीला सांगत असतो की ती या घरची सून आहे आणि ही गोष्ट पुरेशी आहे तिला या घरामध्ये वावरण्यासाठी, या घरातल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी. आणि आता तेजस हा तिकडनं काही न बोलता जाणार. इतक्यात गायत्री म्हणायला लागते की ज्या माणसाने स्वतःच्या बायकोवरचा हक्क गमावला आहे त्याने मला हक्काच्या आणि अधिकाराच्या गोष्टी सांगण्याची काही गरज नाही आहे. हा कार्यक्रम मी माझ्या स्वतःच्या पैशांनी करते, त्यामुळे या कार्यक्रमात कोण येणार कोण नाही येणार, कोणी सहभागी व्हायचं कोणी नाही व्हायचं हे सगळं मी ठरवणार, कळलं? आता मात्र तेजस काही उत्तर देत नाही. मग गायत्री अगदी तोऱ्यात तेजस समोरून तिकडनं निघून जाते. आता इकडे सूरजदादाने सगळं काही गायत्रीचं बोलणं ऐकलेलं असतं
अर्थात आपल्या बायकोबद्दल कोणतरी एवढं वाईट बोलतं आहे पण आपण काही करू शकत नाही आहोत, ही भावना किती वाईट असते ते आपल्याला सूरजदादाकडे बघून पाहायला मिळतं. तर आता दुसरीकडे मानसी ही जॉब मागायला एका ऑफिसमध्ये पोहोचलेली असते. आता तिचा रिझ्यूम वगैरे सगळं काही चेक केल्यावर लगेचच ते सर म्हणायला लागतात की तुमच्या पूर्वीच्या बायोडेटामध्ये तुमचं नाव मानसी तेजस प्रभू असं होतं आणि आत्ता तुमचं नाव मानसी संपतराव सणस असं आहे. त्यावर लगेचच मानसीला आठवतं की तिने रणजितच्या इथे काम करताना त्याला सांगितलं होतं की मी आता माझं लग्नानंतरचं म्हणजेच तेजसचं नाव लावणार आहे. मग मानसी ही ते सगळं आठवत असतानाही त्या सरांना सांगत असते की हे नाव माझं लग्नाच्या आधीचं होतं, म्हणजे मी मानसी सणस लग्नाआधी होते. पण आपल्या ऑफिसचा काही नियम आहे का की लग्न झालेल्या मुलींनी त्यांची लग्न झालेली ओळख लपवायची नाही म्हणून. त्यावर लगेचच ते ऑफिसर म्हणायला लागतात की नाही नाही, असं काही नाही, काय नाव लावायचं आणि काय नाही हा सर्वस्वी स्पष्टपणे तुमचा अधिकार आहे, त्यामुळे काहीच फरक पडत नाही. पण तुमचा सगळा बायोडेटा रिझ्यूम एकंदरीत पाहता माझ्या लक्षात असं येतं आहे की तुमचं शिक्षण हे या पोस्टच्या हिशोबाने जास्त झालं आहे. मग ही कमी याची पोस्ट तुम्हाला चालेल का, हा मुद्दा तुम्हाला. त्याबरोबर मानसी म्हणायला लागते की नाही नाही, मला काहीच हरकत नाही आहे सर. खरं सांगायचं झालं तर सध्या मला कामाची खूप जास्त गरज आहे, त्यामुळे काम काहीही असलं तरी मी काम करायला तयार आहे. आता त्या साहेबांनी मानसीला असं विचारल्यावर मानसी जे उत्तर देते ते त्यांना आवडतं आणि मग ते आता मानसीला म्हणतात की जर तसं असेल तर मग हा जॉब तुमच्यासाठीच आहे. हे घ्या, ह्या काही कागदपत्रांवर सह्या करा, म्हणजे काय होईल आम्ही पुढच्या फॉर्मॅलिटीज सुरू करू शकू. मानसी लगेचच तो पेपर हातामध्ये घेते आणि तिला आठवतं की लग्न झाल्यानंतर तिला तिची सही बदलायची होती आणि त्यावेळेस ती तेजसला विचारत होती की मी नक्की कुठली सही करू. आणि मग त्यावेळेचं सगळं आठवून मानसी ही विचार करायला लागते की एखादी मुलगी लग्नानंतर तिच्या नवऱ्याची ओळख लावते. तिची ओळख दाखवण्यासाठी तिला नवऱ्याची ओळख वापरावी लागते, पण त्या भोट्या नवऱ्याची ओळख वापरायची काय गरज, ज्याच्यामुळे नुकसान झालं आहे. मग आता ते सर मानसीला म्हणतात मॅडम सही. त्यावर मात्र मानसी पटकन त्यांना सही करून देते. आता फायनली मानसीला नोकरी ही मिळालेली असते. तर आता दुसरीकडे सूरजदादा हा गायत्रीच्या बोलण्याचा विचार करत उभा असतो. इतक्यात त्या ठिकाणी आता त्याला एक फोन येतो आणि फोन हा चॉकलेटच्या ऑर्डरसाठी आलेला असतो. सूरजदादा हा म्हणायला लागतो की हो हो, तुम्ही मानसीशी बोलून घ्या ना, तुम्ही तिला फोन केलात का. अच्छा, उचलत नाही आहे का. नाही नाही, काही हरकत नाही आहे, तुम्हाला चॉकलेटची ऑर्डर मिळून जाईल. हो हो चालेल. आता असं म्हणत सूरजदादा फोन कट करतो. आता इकडे सूरजच्या लक्षातच नसतं की मानसी ही आता काही त्याला कामात मदत करणार नाही आहे, कारण मानसी घर सोडून गेली. मग आता ज्यावेळेस सूरजदादाला ही गोष्ट आठवते त्यावेळेस लगेचच आता सूरजदादा हा आपल्या कामाला सुरुवात करायला आलेला असतो. तो आता चॉकलेट्स मोजत असतो आणि बघत असतो की आणखी नवीन किती चॉकलेटं बनवायला लागतील त्याला. इतक्यात हे आता सूरजदादाचं काम बघून आई त्याला विचारते, काय रे सूरज, काय करतोयस एवढी खटापट. त्यावर लगेच आता सूरजदादा हा आईला सांगत असतो की अगं आई, एक चॉकलेटची मोठी ऑर्डर मला आली आहे, त्याचीच तयारी बघतोय. किती चॉकलेट्स राहिले ते बघावे लागतील ना, मग नवीन किती बनवायचे त्याचा अंदाज येईल मला. त्यावर लगेच आई म्हणत असते, अरे सांगून टाक त्यांना जमणार नाही म्हणून तुला एवढी मोठी ऑर्डर ते. त्यावर लगेचच आता सूरज म्हणायला लागतो, आई अगं असं काय बोलतेस, एवढ्या मेहनतीने हे सगळं सुरू केलं आहे आणि असं सांगून टाकू आता. त्याबरोबर लगेचच आता आई म्हणायला लागते की अरे कोणी सुरू हे केलं सगळं, मानसी नाही ना, पण आता ती कुठे आहे या घरात, मग कशाला हवं हे सगळं. सांगून टाक त्यांना जमणार नाही म्हणून, आम्हाला नाही करायचं हे सगळं काम, सांग त्यांना जमणार नाही ते. त्याबरोबर मात्र आता इकडे सुनंदा ही खूप जास्त चिडलेली असते. ही गोष्ट तात्या नोटीस करतात आणि तात्या हे सुनंदाला म्हणायला लागतात की सुनंदा, नक्की राग कसला आहे तुझा, म्हणजे मानसीने हळदी कुंकवाला यायला नकार दिला याचा, मानसीने हा व्यवसाय सुरू केला ह्याचा, की मानसी या घरात परत येत नाही याचा, ते नक्की ठरव एकदा तू. त्याबरोबर लगेचच आता सुनंदा ही म्हणायला लागते की मला हल्ली तिचं वागणं पटतच नाही, मला तिचं सगळंच वागणं खटकायला लागलं आहे. अहो
पहिलं तर आपल्या घरी आपण तिला राहायला दिली, साथ दिली तिची, आपल्या मुलाने तिला स्वीकारलं आणि ज्यावेळेस आपल्या मुलाकडून चूक झाली तो एवढी तिची माफी मागतोय, अगदी सगळं करायला तयार आहे, त्यावेळेस ती आपल्या मुलाला माफ करत नाही आहे. किती चुकीची गोष्ट आहे ही. त्याबरोबर तात्या म्हणत असतात, सुनंदा अगं, पण त्यावर सुनंदा मात्र काही ऐकून घ्यायला तयारच नसते. ती म्हणत असते, मला काही ऐकायचं नाही आहे तुमचं. ज्यावेळेस तिला वाटलं त्यावेळेस आपल्या मुलाकडून स्वतःच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून घेतलं. नाही, खरं तर माझीच चूक झाली, मीच तिला पहिल्यांदा सून म्हणून एक्सेप्ट केलं. जर मी हे सगळं केलं नसतं तर हे सगळं घडलं नसतं. उगाचच्या उगाच त्यांना कुलदैवतेला घेऊन गेले, लग्न लावून दिलं, उगाच तिला त्या व्रतामध्ये मदत केली. माझंच चुकलं खरंच. पण आता ना मला तिचं वागणं अजिबात पटत नाही आहे. याला काय अर्थ आहे? ती घरात येत नाही म्हणजे काय? आता असं म्हटल्यावर मात्र तात्या काही बोलत नाही, तर आई तिकडनं लगेचच तिचं जे सामान असतं ते उचलते आणि निघून जाते. पण मित्रांनो, या सगळ्यामध्ये बिचाऱ्या सूरज दादाचं मात्र मधल्यामध्ये मरण होतं असं तुम्हाला वाटत नाही का? कारण त्याची बायकोसुद्धा त्याच्याजवळ नाही आहे आणि आता त्याचा व्यवसायही राहणार नाही आहे. एकंदरीत बिचाऱ्या सूरज दादाचं पाहता दोन्हीकडून नुकसानच आहे. तर दुसरीकडे आता मानसी ही आलेली असते इंटरव्ह्यूवरून आणि येताना तिने जॉब लेटरच आणलेलं असतं. त्यामुळे आता गीता वहिनी खूप खुश होते. मानसीने मला नोकरी मिळाली सांगितल्यावर ती लगेच तिला मिठी मारते. त्यानंतर आता ती म्हणते, थांब हे लेटर देवापुढे ठेवते. आणि मानसी आता लगेचच गीता वहिनीला हाक मारते, गीता वहिनी. त्यावर गीता म्हणते, हां बोल ना. मानसी गीता वहिनीला सांगते की ते लेटर देवापुढे वगैरे ठेवण्याची काहीच गरज नाही आहे. त्यावर गीता वहिनी म्हणते, अगं काय बोलतेस मानसी, एवढी चांगली बातमी आहे, मग आशीर्वाद नको का तुला? त्यावर मानसी म्हणते, नाही नको गीता वहिनी. त्यावर लगेच गीता वहिनी म्हणते, मानसी अगं. त्यावर मानसी म्हणते, नाही गीता वहिनी, भांडण आहे आमचं. अहो देवाला माहिती असतं ना सगळं, की काय गोष्टी जुळतील काय गोष्टी नाही जुळणार. मग तरीसुद्धा ज्याची गरजच नाही, जे जुळणारच नाही कधी, तशा गोष्टी देव का बरं जुळवतो? त्याबरोबर मात्र आता गीता वहिनी ही मानसीला काही उत्तर देत नाही. इतक्यात मानसीच्या फोनचा अलार्म वाजतो. आता मानसी लगेचच फोन मोबाईल बॅगेतून काढते आणि बघते तर ते नोटिफिकेशन असतं. ते म्हणजे आज 30 तारीख आहे आणि 30 तारखेला तात्यांच्या गोळ्या संपतात, त्या आणायच्या असतात, याचा रिमाइंडर मानसीने मोबाईलवर सेट केलेला असतो. आता मानसी विचार करते की आज तात्यांच्या गोळ्या संपतील, मग आता काय करावं लागेल? काही झालं तरी मला माझं कर्तव्य पूर्ण करायचं आहे. आता हे तर मानसीने ठरवलं आहे की ती तिचं कर्तव्य चुकणार नाही आहे. मग आता मानसी ही रात्रीची गोळ्या ठेवण्यासाठी प्रभुनिवासला आलेली असते. आता गोळ्या बाहेरच अंगणात ठेवून तुळशीला नमस्कार करून मी माझं कर्तव्य पार पाडते असं सांगत ती तिकडनं निघत असते. आता तेजस ह्यालासुद्धा काही रात्रीची झोप लागत नसते. तो सुद्धा घरात फेऱ्या मारत असतो. आता तिथे मानसी खरंच आलेली असते. तेजसला वाटत असतं की आपल्याला मानसीचा भास होतोय. तो म्हणायला लागतो, लकी चॅम्प आता तुम्ही घरात नाही आहात तरीसुद्धा मला तुमचे घरात भाससुद्धा व्हायला लागलेत. इतक्यात तेजसला काहीतरी सावली दिसते आणि तो बाहेर येतो. त्याबरोबर हा व्हिडिओ तो इथेच संपतो. पण मित्रांनो, पाहणं तर हे रंजक ठरणार की आता तेजसला मानसीची सावली दिसली असेल का आणि मानसी तेजसला भेटणार का? त्या दोघांमधलं संभाषण काय असणार? सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.